या व्हिडिओमध्ये आपण संधी हा चॅप्टर पाहणार आहोत। संधी, संधीचे प्रकार आणि संधी कशाला म्हणतात ते संपूर्ण आपण इथे सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया की संधी कशाला म्हणतात। आता संधीचा अर्थ होतो मित्रांनो जोडणे किंवा सांधणे। दोन शब्द एकत्र करणे म्हणजेच दोन वेगवेगळे शब्द एकत्र करणे म्हणजेच जोडणे म्हणजेच संधी होय। तर आता कशा पद्धतीने संधी तयार केली जाते ते आपण इथे पाहून घेऊया। पहिला शब्द मी इथे लिहितोय पहा, हिम हा पहिला शब्द आहे। काय आहे? हिम। त्याच्यानंतर आलय हा दुसरा शब्द आहे। हिम पहिला शब्द, आलय दुसरा शब्द। तर या दोन्ही शब्दांना जोडायचं म्हणजे जोडणं। हिम पहिला शब्द आहे, आलय दुसरा शब्द आहे। या दोन्ही शब्दांना जोडून जो काही एक तिसरा शब्द तयार होतोय तो शब्द आहे हिमालय। तर दोन वेगवेगळ्या शब्दांना जोडून जो काही तिसरा शब्द तयार होतो त्याला आपण संधियुक्त शब्द असं म्हणू शकतो। म्हणजेच या प्रकाराला आपण संधी असं म्हणू शकतो। त्यानंतर दुसरं वाक्य जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपण दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण इथे घेऊया, आपद अधिक काल। आता यामध्ये पहा, पहिला शब्द आहे आपद, दुसरा शब्द आहे काल। या दोघांना जोडून या दोघांची संधी करून एक शब्द तयार केला जातो आपत्काल। काय शब्द तयार केला जातो? आपत्काल। तर या प्रकारालाच आपण संधी असं म्हणत असतो। त्याच्यानंतर जर दुसरं उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपण इथे घेऊया, सत हा पहिला शब्द अधिक दुसरा शब्द भावना। तर या दोन शब्दांना एकत्र जोडून किंवा या दोघांची संधी करून आपण जो काही तिसरा शब्द तयार करू शकतो सद्भावना। सद्भावना। तर या प्रकारालाच आपण संधी असं म्हणू शकतो। अशाच प्रकाराला संधी असं म्हणतात। तर संधी कशाला म्हणायचं तुम्हाला एवढा भाग क्लिअर झाला असेल अशी मला अपेक्षा आहे। तर संधीचं आपल्याला समजलं आहे की संधी कशाला म्हणतात। मित्रांनो, संधी आणि समासामध्ये फरक आहे। संधीमध्ये काय असतं, दोन वेगवेगळे शब्द एकत्र केले जातात आणि समासामध्ये काय असतं, दोन वेगवेगळे शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिले जातात। तर याला तुम्ही समास समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका। संधी याच पद्धतीने केली जाते। आता आपण समजून घेऊया की संधीचे जे काही प्रकार आहेत ते आपण तर सोप्या पद्धतीने ट्रिकनुसार पाहणारच आहोत। तर यामधला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे मित्रांनो स्वर संधी। पहिला जो काही प्रकार आहे तो आहे स्वर संधी। संधीचे एकूण मुख्य तीन प्रकार पडतात। पहिला जो काही प्रकार आहे तो आहे स्वर संधी। दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी। व्यंजन संधी। आणि तिसरा जो काही प्रकार आहे याचाच तो आहे विसर्ग संधी। विसर्ग संधी। तर या तीनही संधींचे प्रकार एकदम सोप्या ट्रिकने आपण पूर्ण पाहणारच आहोत। तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला, तुम्हाला काहीही यामध्ये डाऊट राहणार नाही। आता स्वर संधी कशी ओळखायची, व्यंजन संधी कशी ओळखायची, विसर्ग संधी कशी ओळखायची, आपण स्टेप बाय स्टेप एक एक प्रकार घेऊन त्यांच्या ट्रिकनुसार आपण संधी ओळखण्याचा प्रकार पाहणार आहोत। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत चला। आता आपण संधीचा पहिला प्रकार पाहणार आहोत, स्वर संधी। आता स्वर संधी कशाला म्हणायचं समजून घ्या ट्रिकनुसार। आता स्वर संधी, तर या स्वर संधीमध्ये पहा, स्वचा जो काही स आहे आणि र रथाचा जो काही आहे तर हा एक दोन या अंकातील कोणता अंक वाटतो? स हा जो स आहे आणि हा र आहे तर हा एक दोनामधील दोन हा अंक वाटतो। म्हणजे स सुद्धा दोन आणि र सुद्धा दोन म्हणजेच र काय आहे? र म्हणजेच स्वर। मग ज्या शब्दामध्ये दोन स्वर येतात त्यांना आपण स्वर संधी असं म्हणायचं। ज्या शब्दामध्ये दोन स्वर येतात त्या शब्दाला आपण, त्या शब्दाची जी काही संधी असते ती स्वर संधी असते। आता दोन स्वर कसे येतात एखाद्या शब्दामध्ये ते आपण पाहून घेऊया, ट्रिकनुसार समजणारच आहे। आता इथे पहा, तुम्ही इथे पाहू शकता की ते दोन शब्द आहे। पहिला शब्द आहे विद्या, दुसरा शब्द आहे अर्थी। तर ट्रिक काय लावायची पहा। आता पहिला जो काही शब्द आहे विद्या, तर याचा शेवटचा वर्ण कोणता आहे? द्या। काय आहे? द्या। तर द्याची जर आपण इथे फोड केली तर द प्लस म्हणजे विद्या आ काय येणार आहे? आ। विद्या काय शब्द येणार आहे? आ। म्हणजे द्याच्या शेवटी काय आलेला आहे? आ। विद्या म्हणजे शेवटी आ आलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर लक्षात ठेवा, पहिला जो काही शब्द असतो त्याचा शेवटचा वर्ण घ्यायचा आहे। विद्या, द्याच्या शेवटी काय आलेला आहे? आ आलेला आहे। त्यानंतर अर्थी, दुसरा जो काही शब्द आहे तर त्याचा पहिला वर्ण घ्यायचा आहे आपल्याला अर्थी। तर अर्थी मधला अ म्हणजे पहा
विद्यामधला शेवटचा वर्ण आ आला होता आणि अर्थीमधला पहिला वर्ण अ आला होता. म्हणजे विद्या प्लस अर्थी म्हणजेच विद्यार्थी असं या शब्दाची जी काही रचना केली जाते. तर या रचनेमध्ये पहा किती स्वर आलेले आहेत, आ आणि अ. किती स्वर आले, 2 स्वर आले. आणि स्वर संधीमध्येच किती र आहेत, 2 र आहेत. म्हणजे या शब्दांना आपण म्हणायचं स्वर संधी. लक्षात फक्त एवढंच ठेवा, जर दोन्ही शब्दामध्ये 2 स्वर आले, पहिल्या शब्दामध्ये सुद्धा स्वर आला, दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा स्वर आला, तर त्या शब्दाची जी काही संधी असते ती स्वर संधी असते. 2 नंबरचं उदाहरण पाहू आपण काय दिलेलं आहे. देव अधिक आलय बरोबर देवालय. आता इथं बघा काय करायचं आपल्याला, हा जो काही पहिला शब्द आहे देव, तर याचा शेवटचं वर्ण पकडायचं आपल्याला. काय आहेत, व. तर व चा शेवटचा अक्षर काय येणार आहे, व. तर व अधिक अ काय शब्द येणार आहे, व अधिक अ. म्हणजे व ची जर आपण इथे फोड केली पहा, तर व अधिक अ म्हणजे शेवटचा वर्ण काय आला इथे, अ आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आला इथे, अ आला. इथे मी याला थोडासा डबा करतो या पद्धतीने. त्यानंतर दुसरा जो काही शब्द आहे त्यामधला पहिला वर्ण पहा काय दिलेला आहे, आ. तर या दोघांपासून कोणता शब्द झालेला आहे, देव प्लस आलय बरोबर देवालय. मग देवालय या शब्दामध्ये अ आणि आ हे 2 स्वर आहेत. मग दोन्ही जर स्वर असतील तर त्याला आपण स्वर संधी असं म्हणावं. त्यानंतर 3 नंबरचं उदाहरण आपण ते घेऊया. काय दिलेलं आहे, हिम अधिक आलय, हिम अधिक आलय. तर म म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण म आहे. तर म च्या सर्वात शेवटी काय येतो, म. तर शेवटी अ आलेला आहे. काय आलेला आहे, अ. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटचा वर्ण काय आलेला आहे, अ आलेला आहे. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आलेला आहे, आ. म्हणजे दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आलेला आहे, आ. म्हणजे दोन्ही शब्दामध्ये किती स्वर आलेत, 2 स्वर आलेत. मग दोन्ही स्वर जर येत असतील तर त्या संधीला आपण स्वर संधी असं म्हणत असतो. मग हिमालय हा शब्द कोणत्या संधीचा झाला, स्वर संधीचा झाला. त्यानंतर चौथा शब्द आपण पाहूया, पुरुष अधिक अर्थ बरोबर पुरुषार्थ. तर पहिला जो काही शब्द आहे त्याचा शेवटचा वर्ण पाहिजे शब्द काय दिलेला आहे, श. तर श च्या शेवटी काय येतो, श. म्हणजे शेवटी अ आलेला आहे. तर आपल्याला इथे शेवटचा वर्ण काय आला इथे, अ. आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आलेला आहे, अ. तर पहा यामध्ये किती स्वर आले, 2 स्वर आले. म्हणजेच पुरुषार्थ या शब्दाची संधी सुद्धा कोणती संधी झालेली आहे, स्वर संधी झालेली आहे. मग अशा पद्धतीने विद्यार्थी, देवालय, हिमालय आणि पुरुषार्थ या 4ही शब्दामध्ये जे 2-2 शब्दाची फोड केली गेली होती, तर त्या दोन्ही शब्दामध्ये अ अ म्हणजे 2 स्वर आलेत. म्हणजे स्ट्रिक तिथे काय तयार होते, स्वर संधीची स्वर अधिक स्वर, स्वर अधिक स्वर बरोबर काय होणार आहे, स्वर संधी होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वर संधी लक्षात ठेवायचे आहे. आता स्वर संधीचे सुद्धा प्रकार पडतात. ते प्रकार कोणकोणते पडतात आणि कशा पद्धतीने प्रकार पडतात ते आपण पाहू. त्यानंतर स्वर संधीचा जो काही प्रकार आहे दीर्घत्व स्वर संधी, तो आपण इथे पाहणार आहोत. तर दीर्घत्व स्वर संधी कशाला म्हणतात, तर आपण एक सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. व्याख्या सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला स्पष्टीकरण याचं देत आहोत की कशा पद्धतीने दीर्घत्व संधी तयार होते. अगोदर ते पाहून घेऊ, त्यानंतर आपण व्याख्या करूया. तर पहा, पहिला शब्द सूर्य, दुसरा शब्द अस्त. त्यापासून सूर्य प्लस अस्त या 2 शब्दापासून सूर्यास्त हा शब्द तयार झालेला आहे, बरोबर आहे. तर अगोदर आपण पाहूया ही स्वर संधी आहे का. तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण सूर्य म्हणजे अ आहे. काय आहे, सूर्य म्हणजे अ. शेवटचा वर्ण काय आला, पहिल्या शब्दातला अ आला. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अच आहे. म्हणजे अ पहिल्या वर्णामध्ये सुद्धा अ आला, दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा अ आला. म्हणजे दोन्ही स्वर आलेत. म्हणजे सूर्य प्लस अस्त बरोबर सूर्यास्त हा शब्द आहे स्वर संधीचा. एवढं आपला कन्फर्म झालं होतं. आता या शब्दाला दीर्घत्व संधी का म्हणायचं, तर पहा दीर्घत्व संधीला का म्हणायचं. पहिला जो काही शब्द आहे, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण काय होता, अ. सूर्य तर शेवटचा वर्ण अ. आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ. तर हे 2 शब्द होते. तर या दोन्ही शब्दांची जर आपण इथे बेरीज केली, अ अधिक अ बरोबर काय तयार होतं, आ तयार होतं. काय तयार होतं, आ. आणि आ हा जो काही स्वर आहे तो दीर्घ स्वर आहे. आता दीर्घ स्वर कशाला म्हणतात, ज्या स्वरांना काना, मात्रा, विलंटी, उकार, रफार असतात त्या स्वरांना आपण दीर्घत्व स्वर असं म्हणतो. आता रस्व स्वर जर म्हटलं असतं तर अ आलं असतं, दीर्घ स्वर म्हटलं तर आ म्हणजे मोठा, दीर्घ म्हणजे मोठा. मग अ लहान की आ लहान, अ लहान, मग दीर्घ काय येणार आहे, आ. म्हणजेच अ अधिक अ या दोघांपासून आ हा दीर्घ स्वर तयार झाला. म्हणून याला आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. म्हणजे दीर्घ स्वरापासून तयार झालेली संधी म्हणजे दीर्घत्व स्वर संधी. आता इथे पहा,
सूर्य अधिक अस्त अ प्लस आ झालं म्हणजे सूर्या. इथं काय होतं अगोदर सूर्य होतं म्हणजे होतं फक्त, आणि इथं काय झालं सूर्या आ झालं म्हणजे सूर्यास्त म्हणजे सूर्या आ म्हणजे दीर्घत्व स्वरसंधी झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2 नंबरचं आपण उदाहरण पाहूया. पहिला शब्द आहे कट, तर कटचा शेवटचा वर्ण काय होणार आहे ट. कट, तर कटच्या शेवटी काय येतो कट तर शेवटचा वर्ण इथे आला. त्यानंतर अक्षचा पहिला वर्ण काय आला आला. मग आणि दोन स्वर आहेत म्हणजे कटाक्ष, हा स्वर संधीचं उदाहरण आहे. मग या दोघांची जर आपण इथे बेरीज केली अधिक तर काय तयार होणार आहे आपलं आ, आणि आ हा स्वर काय आहे दीर्घ आहे म्हणून कटाक्ष हा जो काही शब्द आहे दीर्घत्व स्वर संधीचा आहे. म्हणजे कटाक्ष म्हणजे यामध्ये काय आलेलं आहे आ आलेलं आहे म्हणजे कटाक्ष हा स्वर कोणता आहे दीर्घत्व स्वर संधीचा आहे. त्यानंतरचं उदाहरण पाहू आपण. सह प्लस अध्यायी बरोबर सहाध्यायी. आता यामध्ये पहा कसं पाहायचं, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण सह, सह म्हणजे सहच्या शेवटी काय येतो त्यानंतर दुसरा जो शब्द आहे अध्यायी याचा पहिला वर्ण काय आहे मग दोन्हीमध्ये आलं, दोन स्वर आले, स्वर संधीचं उदाहरण आहे. पण या दोघांची जर आपण इथे बेरीज केली अधिक तर आपल्याला काय मिळतं आ, आणि आ कोणता स्वर आहे दीर्घ स्वर आहे म्हणून या संधीला कोणती संधी म्हणायची आपण स्वर संधीचं म्हणायचं. पण कोणती संधी दीर्घत्व स्वर संधी. ज्या संधीमध्ये दीर्घ स्वर असतो त्या संधीला आपण दीर्घत्व स्वर संधी असं म्हणायचं. सोप्यात सोप्या आयडिया जर तुम्हाला लक्षात ठेवायची असेल असं लक्षात ठेवा की ज्या स्वर संधीच्या मध्ये दीर्घ स्वर असतो त्या संधीला आपण दीर्घत्व स्वर संधी असं म्हणायचं. त्यानंतरचं उदाहरण पाहू आपण. स प्लस अभिनय बरोबर साभिनय. तर स मध्ये पहिला जो काही वर्ण आहे स याचा शेवटचा वर्ण स चा शेवटचा वर्ण स तर शेवटचा वर्ण आलेला आहे. त्यानंतर अभिनयचा पहिला वर्ण काय आलेला आहे तर दोन्ही स्वर आहेत म्हणजे स्वर संधीचं उदाहरण 100%. या दोन्ही स्वरांची जर आपण इथे बेरीज केली अधिक तर आपलं येणार आहे आ, आणि आ काय आहे एक दीर्घ स्वर आहे. मग दीर्घ स्वरापासून तयार झालेली संधी म्हणजे दीर्घत्व स्वर संधी. अशा पद्धतीने आपण याचं उदाहरण लक्षात ठेवू शकतो. दीर्घत्व स्वर संधीचे थोडेसे वेगळे शब्द थोडासा बदल केलेला आहे. आता पहा कसं लक्षात ठेवायचं. अनाथ अधिक आश्रम, तर अनाथ हा पहिला शब्द आहे तर शेवटचा वर्ण याचा पकडायचा होता अनाथ. अनाथ शेवटी काय आलेला आहे आलेला आहे. काय आलेला आहे या थ चा शेवटचा वर्ण पकडायचा नेहमी थ च्या शेवटी काय येतो आता दुसरा जो शब्द आहे त्याचा पहिला वर्ण काय आलेला आहे ते आ. काय आलेला आहे आ. म्हणजे इथं दोन्ही पाच स्वरच आहेत आणि आ दोन्ही स्वर आहेत म्हणजे अनाथाश्रम हे स्वर संधीचं उदाहरण तर 100% झालं. आता या दोघांची जर आपण इथे बेरीज केली अधिक आ तर काय होणार आहे अधिक आ जरी केलं आपण तरी त्याचं आज होईल. असं कधी होत नाही की अधिक आ याला आ जर आपल्याला लिहायचं झालं तर काही विद्यार्थ्यांना वाटेल की असं ला 3 असे काने, तर 3 ला 3 काने कधीच नसतात. अधिक आ जरी आलं तरी त्याचं उत्तर आज येणार आहे. या ला असे जे एक्स्ट्रा 2 काने लावून त्याचा एक वेगळाच विचार कधी होत नाही. तर अधिक आ जरी केलं तरी आ होईल. म्हणजेच पहा आणि आ या दोघा स्वरापासून कोणता स्वर निर्माण झाला एक दीर्घ स्वर निर्माण झाला आणि ही स्वर संधीचं उदाहरण आहे म्हणून या संधीला आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. थोडासा वेगळा प्रकार आहे हा. 2 नंबरचं उदाहरण पहा. सिंह अधिक आसन, सिंह अधिक आसन बरोबर सिंहासन. तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण सिंह तर ह च्या शेवटी काय येतोय सिंह शेवटी काय आलेला आहे आलेला आहे. त्यानंतर दुसरा जो काही शब्द आहे त्याचा पहिला वर्ण काय आलेला आहे आ. तर इथे दोन्ही शब्दामध्ये 2 स्वर आलेले आहेत म्हणजे 100% स्वर संधीचं उदाहरण झालं. आणि आणि आ या दोघांची जर आपण इथे बेरीज केली तर याचं उत्तर येणार आहे आ म्हणजेच एक दीर्घ स्वर. मग स्वर संधीचं उदाहरण असून त्यामध्ये दीर्घ स्वर आला म्हणून या संधीला आपण दीर्घत्व स्वर संधी असं म्हणू शकतो. त्यानंतर उदाहरण पाहू. धन अधिक आदेश, धन अधिक आदेश तर बरोबर धनादेश. तर धन न मध्ये शेवटचा वर्ण काय पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण धन न प्लस म्हणजे शेवटचा वर्ण अधिक आदेशचा पहिला वर्ण काय आलेला आहे आ म्हणजेच अधिक आ बरोबर काय आलेला आहे आ म्हणजे दीर्घ स्वर. तर धनादेश स्वर संधीचं उदाहरण असून यामध्ये दीर्घ स्वर आलेला आहे म्हणून या संधीला आपण दीर्घत्व स्वर संधी असं म्हणत असतो. आता दीर्घत्व संधीचे काही वेगळे उदाहरण. आता पहिलं उदाहरण पहा.
कवी अधिक इच्छा बरोबर कविच्छा. आता यामध्ये बदल काय केले गेलेला आहे पहा. तर पहिला जो काही शब्द आहे त्यामधला शेवटचा वर्ण पकडायचा आहे. कवी, कवी, ई, ई, शेवटचा वर्ण काय आलेला आहे ई. आता याची आपण वर्ण कसा ओळखत असतो, हा जो आहे वी, तर वी ला पहिली विलंटी आहे म्हणजेच ई. कवी, कवी, शेवटचा वर्ण ई आला. त्यानंतर दुसरा जो शब्द आहे त्याचा वर्ण सुद्धा हा ईच आलेला आहे. म्हणजे दोन्ही याच्यामध्ये स्वर आहेत, म्हणजे स्वर संधीचं उदाहरण 100%. दोघांची जर आपण इथे बेरीज केली ई प्लस ई, तर लहान्या जो रस्व ई आहे त्या दोघांपासून एक दीर्घ स्वर तयार होतो, म्हणजेच मोठी विलंटी दीर्घ विलंटी तयार होते म्हणजे कविच्छा. तर या दोघांमध्ये सुद्धा कुठंच दीर्घाचा उच्चार केला नव्हता, पण दोघांमध्ये स्वर जे काही आपलं स्वर होतं ई, तर ते दोन्ही रस्व होतं. तर जो काही शब्द तयार झाला होता वी, कविच्छा, तर या वी ला दीर्घ विलंटी लागली कविच्छा. मग यामध्ये कोणता स्वर तयार झाला होता, दीर्घ स्वर. म्हणून या उदाहरणाला आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण. 2 नंबरचं उदाहरण पाहू आपण. अभि अधिक इष्ट बरोबर अभिष्ट. आता लक्षात कसं ठेवायचं, अभिचा शेवटचा वर्ण काय, अभि, अ, भी, ई, तर पहिली विलंटी आहे शेवटचा वर्ण. पहिली विलंटी म्हणजे रस्व विलंटी, ई रस्व ई. त्यानंतर इथं सुद्धा ई आहे शेवटचा पहिला वर्ण. तर ई अधिक ई, 2 स्वर आहेत म्हणजे स्वर संधीचं उदाहरण झालं अभिष्ट. दोघांची जर आपण इथे बेरीज केली ई अधिक ई, तर एक दीर्घ ई तयार होईल, म्हणजे स्वर संधीचं उदाहरण असून यामध्ये दीर्घ स्वर तयार झालेला आहे, म्हणून या संधीला आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. त्यानंतर उदाहरण पाहू समोरचं. मुनी अधिक इच्छा बरोबर मुनिच्छा. तर या नी मध्ये पहा काय आलेलं आहे, यामध्ये दीर्घ विलंटी आलेली आहे पहा. मुनी दीर्घ विलंटी, दीर्घ विलंटीसाठी आपण मोठी ई वापरतो. त्यानंतर इच्छा पहिला वर्ण ई, तर रस्व ई. तर आता या दोघांची जर आपण इथे बेरीज केली, मोठी म्हणजे दीर्घही असली आणि रस्वाई जरी असली तर या दोघांची जर आपण बेरीज केली तर दीर्घची तयार होणार, म्हणजे स्वर संधीचे उदाहरण असून यामध्ये दीर्घ स्वर तयार होतोय, म्हणून या सर्व संधीच्या उदाहरणांना आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधीचे उदाहरण. त्यानंतर दीर्घत्व स्वर संधीचा शेवटचा प्रकार पहा, थोडासा वेगळा आहे. यामधले शब्द पहा, गुरु अधिक उपदेश बरोबर गुरुपदेश. आता यामध्ये वेगळं पण काय पहा. आता याच्यामध्ये पहा गुरु, याच्यामध्ये काय दिलेलं आहे गुरु, तर शेवटचा वर्ण गुरु, गुरु, तर उ आलेला आहे. काय आलेला आहे उ. आणि उपदेश मध्ये सुद्धा पहिला वर्ण काय आलेला आहे उ. मग या दोन्ही शब्दांमध्ये 2 स्वर आलेत, म्हणजे 100% गुरुपदेश हा शब्द स्वर संधीचा झाला. आणि या दोघांची जर आपण इथे बेरीज केली उ प्लस उ, तर याचा दीर्घ काय होणार आहे दीर्घ उ. मग याचा दीर्घ उ झाला, म्हणजेच दीर्घ स्वर आल्यामुळे या संधीला आपण म्हणायचं दीर्घत्व स्वर संधी. दुसरं उदाहरण पहा, भानू अधिक उदय बरोबर भानुदय. तर आता हा जो काही उकार आहे हा रस्व उकार आहे, म्हणजेच रस्व उ राहणार आहे. त्यानंतर हा जो उ आहे तो सुद्धा रस्वच आहे, हा सुद्धा उ असणार. 2 स्वर आहेत स्वर संधीचं उदाहरण. पण उ आणि उ या दोघांची जर आपण इथे बेरीज केली, दोन्ही रस्व उची जर आपण बेरीज केली तर एक दीर्घ उ तयार होत असतो या पद्धतीने. मग स्वर संधीचं उदाहरण असून दीर्घ स्वर तयार झाला, म्हणून या स्वरांना आपण या शब्दाला आपलं म्हणायचं दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण. त्याच्यानंतरचा शब्द पहा, लघु अधिक उत्तरी बरोबर लघुत्तरी. आता या लघु यामध्ये दुसरा उकार आहे, म्हणजे दीर्घ उकार आहे, हा उसाच असणार आहे दीर्घ उकारासाठी. अधिक उत्तरी मधला रस्व उ आहे, मग दीर्घ उ अधिक रस्व उ या दोघांची जर आपण इथे बेरीज केली तर एक दीर्घच उ तयार होणार आहे, म्हणजे स्वर संधीचं उदाहरण असून त्यामध्ये एक दीर्घ स्वर तयार झाला, म्हणजेच आपण याला म्हणू शकतो दीर्घत्व स्वर संधी. 2 नंबरचं उदाहरण आपण इथे पाहूया, मातृ अधिक ऋण बरोबर मातृण. आता या मातृमध्ये हा जो काही हा उ आहे हा रू, तर हा वाला रू आहे रू ऋषीचा रस्व रू. त्याच्यानंतर हा जो रू आहे ऋण, तर हा दीर्घ रू आहे. पाहिजे याच्यामध्ये फरक काय आहे, असा दांडा रस्व उच आहे, फक्त याचा दांडा असा जर केला 6चा आकार तर तो दीर्घ होतो. म्हणजे रू प्लस रू म्हणजे रस्व रू प्लस दीर्घ रू बरोबर काय होणार आहे आपला दीर्घच रू होणार आहे. मग यापासून शब्द तयार झाला होता मातृण. म्हणजे यामध्ये स्वर संधीचं उदाहरण असून आपल्याला यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये दीर्घ स्वर पाहायला मिळाले, म्हणून या संधीला आपण दीर्घत्व स्वर संधी असं म्हणावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला दीर्घत्व स्वर संधी आपण इथे घेतलेली आहे. अशा पद्धतीने स्वर संधी आपण इथे अभ्यास केलेला आहे. आता यानंतर येणादेश धनादेश जे काही आपले असतात गुणादेश, तर ते संपूर्ण आपण उद्याच्या लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण स्वर संधी पाहिली, स्वर संधीचे दीर्घत्व स्वर संधीचे उदाहरणं पाहिले. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण येणादेश गुणादेश काय असतात ते आपण संपूर्ण उद्या ट्रिकनुसार पाहणार आहोत. जी मराठी ग्रामरची जी काही आपली सिरीज सुरू आहे ती तुम्ही कंटिन्यू करत चला, ज्यामुळे तुमच्या
अभ्यासामध्ये भर पडेल आणि जोपर्यंत परीक्षा येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास परिपूर्ण होईल आणि तुम्ही परीक्षेसाठी तयार व्हाल. पण मित्रांनो, तुमचा हा जो काही व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन व्हिडिओ आल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल.